नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की होळीचा दिवस, रंगांचा उत्सव, आनंदाचा क्षण हे सगळं नयनताराच्या घरामध्ये चालू आहे. पण आज नयनताराच्या घरांमध्ये रंगांसोबत एक असा स्फोट होणार होता की सगळेजण थक्क होणार होते. कारण आज ऋषी सगळ्यांसमोर आणणार होता एक अशी व्यक्ती, अशी साधी व्यक्ती का ज्याच्यामुळे अनेक वर्ष लपलेलं सत्य अचानकच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणार होतं. आणि हे सत्य, ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की नयनताराच्या घरामध्ये, बंगल्यामध्ये आज रंगपंचमीचा जल्लोष सुरू असतो. अंगणामध्ये ढोल तासांचा गजर, हवेत उडणारा गुलाल आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. अन्नपूर्णा, राजन, नयनतारा, अनिका सगळेच एकमेकांना रंग लावत असतात आणि कमळी थोडी बाजूला उभी असते, पण तिच्या चेहऱ्यावरही हलकीशी स्मितरेखा असते. ऋषी देखील तिथे असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र वेगळाच असतो. बाकी सगळेजण रंगांच्या खेळामध्ये रमलेले असतात आणि ऋषी वारंवार गेटकडे पाहत असतो, जणू तो कोणाची वाट पाहत असतो. आणि कमळीला हे जाणवतं की आणि तिच्या मनामध्ये विचार येतो की ऋषी आज इतका शांत का आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसतंय. आणि नयनतारालाही हे जाणवत असतं, म्हणून तिचंही लक्ष ऋषीकडेच आहे. इतक्यातच ढोलाचा आवाज थांबतो आणि ऋषी अचानकच मोठ्याने म्हणतो की सगळेजण थांबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे वळून पाहतात. नयनतारा कपाळावरती अड्या आणते आणि ऋषीला म्हणते, आता कसला भाषणाचा कार्यक्रम ऋषी, आधी जेवण करूयात ना, नंतर करू ना काही येते. पण ऋषी ठाम असतो आणि आई, आज मी सगळं सांगणार आहे आणि सगळ्यांना जे काही सांगणार आहे ते खूप गरजेचं आहे, असं तो आईला म्हणत असतो. घरात एकदम शांतता पसरते आणि सगळ्यांच्या नजरा ऋषीकडे खेळतात. कमळी देखील आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते. ऋषी गेटकडे वळतो आणि मोठ्याने म्हणतो, तुम्ही आत या मावशी, आता लपून राहण्याची गरज नाही, असं तो म्हणत असतो. गेटमधून हळूहळू एक बाई आत येते आणि तिच्या चेहऱ्यावरती थोडी भीती असते, थोडा संकोच असतो आणि साडीचा पदर डोक्यावरती घेतलेला असतो आणि ती म्हणजे आपली सरोजा. सरोजा अंगणात पाऊल टाकताच त्याच क्षणाला सगळेजण स्तब्ध होतात. अन्नपूर्णाचा हातातला गुलाल खाली पडतो आणि राजांच्या चेहऱ्यावरती धक्का उमटतो. अनिका चकित होऊन पाहते आणि नयनतारा तर क्षणभर स्तब्धच जाऊन हरवून गेलेली असते. नयनतारा संतापून म्हणत असते, ऋषी, ही बाई इथे काय करत आहे, कशासाठी आली आहे? ही तर आपल्या घराची स्वयंपाकीण आहे ना, मग इथे काय काम आहे त्यांचं? ऋषी शांतपणे उत्तर देतो, आई, ती फक्त काम करणारी बाई नाही, तिचं नाव सरोजा आहे आणि आज मी तिला एक मुद्दाम इथे बोलवलेलं आहे. सरोजा खाली मान घालून उभी असते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती आणि वेदना दोन्ही पण दिसतच असतात. कमळीच्या नजरा मात्र सरोजाकडे खिळलेल्या आहेत आणि तिला का ठाऊक की तिला असं वाटत राहतं की ह्या चेहऱ्यामध्ये एक विचित्र ओळखीची जाणीव होत असते. आणि नयनतारा चिडून म्हणत असते, ऋषी, हा कसला तमाशा आहे? आजच्या दिवशी तू सगळ्यांसमोर का या बाईला घेऊन आलेला आहे? तेव्हा ऋषीचा आवाज आता आणखीनच ठाम होतो आणि तो म्हणतो, कारण आता सत्य लपवून ठेवणं मला योग्य वाटत नाही आई. अनेक वर्ष एक कथा दडपली गेलेली आहे आणि आज ती बाहेर येणारच आहे आणि मी दाखवतो काय आहे. घरातले सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात आणि वातावरणात ताण वाढतो. अन्नपूर्णा सरोजाकडे पाहते आणि बारकाईने पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरती अचानक गोंधळ आणि आश्चर्य दोघंही उमटलेलं आहे, जणू काही जुनी आठवण तिच्या मनामध्ये चमकून जाते. राजन पण हळू आवाजात म्हणत असतो, ही बाई कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. आणि सरोजाच्या हातात थरथर सुरू आहे. तेव्हा तिला असं वाटत असतं की सगळं आता उघड होणार आहे, म्हणून ती घाबरलेली आहे. कमळी हळूहळू सरोजाच्या दिशेने एक पाऊल टाकते आणि तिच्या मनामध्ये अनामिक ओढ निर्माण झालेली असते. आणि तेवढ्यातच ऋषी सगळ्यांकडे पाहत म्हणतो, आजच्या ह्या रंगांच्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांना एका सत्याची ओळख करून देणार आहे. सगळ्यांचा श्वास जणू तिथेच थांबून जातो. ऋषी पुढे म्हणतो, ह्या बाईची कथा आणि फक्त तिची नाही, ती आपल्या घराशी पण जोडलेली आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याला पण ती बदलून टाकणारी आहे. कमळीच्या डोळ्यामध्ये कुतूहल आणि धडधड दोन्हीही वाढलेले असतात. सरोजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं आणि त्याच क्षणी सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गुंजू लागतो आणि ते पण, ही बाई कोण असेल आणि इथे कशासाठी आली?
ऋषी आज कोणतं सत्य उघड करणार आहे आणि सरोजाच्या ह्या घराची नेमका काय संबंध आहे? होळीच्या रंगांमध्ये आज एक असं रहस्य उघड होणार आहे आणि असं उंबरठ्यावरती सगळेजण उभे आहेत, ज्यामुळे सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. पण हे सगळं आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.